पडली की झालं बघा 5-5 हजार रुपयाला गाडी घालते. आणि आता सुद्धा मुसळे काय म्हणलं 4,000 रुपये खर्च होताहीच म्हणते. म्हणलं का नाही सगळ्यांना माहिती. मग 4,000 साहेब मला सांगा की 4,000 होते खर्च कशाला? ऑफिस मध्ये येत नाही. हा मान्य आहे 50 रुपयाचा फॉर्म मिळेल भरायला. जर आपल्याला येत नसेल तर अहो ती 50 घेतात. मी तीच सांगते तुम्ही म्हणता 3 रुपयाला बाहेर माईवाली महाई सेवा केंद्रवाली 50 रुपये घेतात. लाईट गेली तर 80 रुपये घेतात. मग ह्या तर आम्हाला माहिती आहे का ह्यांचा कशात कसा दर ठरलाय. ऑनलाईन करायला इथं दर वेगळा लावला जाते शेतूमध्ये सुद्धा आणि पैसे सुद्धा जास्त प्रकारे आकारले जातात. ह्या सगळ्याच लोकांना बोर्डावरला दर वाचता येतो का? दर फलक तुम्ही लावला ह्या दर फलकाप्रमाणे लोकांकडनं पैसे घेतले जातच नाहीत. तुमच्या शेतू सुद्धा घेतले जात नाहीत. हा मग का मला सांगा पावती. आता ही म्हातारी आजी आहे हिला पावती वाचता येते का? हिला किती रुपयाची पावती तुम्हाला देताना पावती 50ची देता घेता 100 रुपये. इकडे बरेच डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला द्यावा लागते. स्कॅनिंगला इकडे सही करायला इकडे फॉर्म भरायला इकडे सरांची सही घ्यायला. उत्पन्नाचा दाखला 150 रुपयाला 200 रुपयाला पडते. मग ही लोक काय करतात मग असाच एक जण कोणतर बामट्या गाठते ती सगळंच वोट सट द्या म्हणते 3 सट घेते ती आणि 5,000 रुपये हाय काय पण. आजी बिचारी म्हणते कामाला जाऊ. आजी 2 लेकरं ही विधवा आहे बिचारी करून खाते. आज काम बुडवून 2-4 वेळा तिला काम बुडून आली. त्यातनं हिला 3,500 रुपये द्यायचं प्रकरणाला आणि सर म्हणते मी सरकारला पैसे देतो. मला सरकारचं नाव त्यांनी सांगावं म्हणत होतो नाही सांगितलं. म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना फोन केलाय. तहसीलदार साहेबांना निवेदन ते म्हटले की हे जे आले त्यांची तक्रारी अर्ज घ्या आणि सबमिट करा त्याच्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून सांगितलं. आता तुम्ही तहसीलदार साहेबाला फोन लावा. ही सगळी इथं लोक घेऊन आले मला बारमुळे बाई काय करायचे ते सांग. संडास आली मोदीची समजायला मग आम्ही घरकुल बांधली. माझं झाले बोलणं. गुन्हा दाखल करायचा. अशी जर लोकांना जर फसवत असतील 4-5 हजार रुपये घेऊन मग योजनेचा तुमचा फायदा काय? शासनवरनं एक तर तुमचं पेन्शन देते 1,500 तेवढ्यासाठी आम्हाला बोंबलावं लागतं. रस्त्यावर आंदोलन करायला 1000 रुपया वाढले आणि एवढं मिळवून घेण्यासाठी हप्त्याचं 5,000 रुपये द्यायचं. पुन्हा आणि वरनं पगार मंजूर झाली की एक पगार द्यायची 2 द्यायची. ह्यांच्या बापाचं राज आहे काय? कामं करावी कष्ट करावी की तशीच आजूबाजूची सगळे उठवून काढायची साहेब. काय व्हायची ती उद्या बारंगुळे राहणार नागोबाची वाडी यांच्याकडून वर्षा पवन गव्हाणे, चतुर्बाई सोमनाथ ढाकणे, सोमनाथ पंतप्रभू ढाकणे यांचं संजय गांधी श्रावणबाळच्या प्रकारासाठी बाहेरील काही एजंट त्यांच्याकडून पैशाची जादा पैशाची मागणी करतात असं निवेदन. एजंटचं नाव द्या सर. एजंटचं नाव आहे आणि काही एजंट त्याच्यामध्ये एजंट आहेत नाव आहे श्री मुसळे यांच्याकडून जादा पैशाची मागणी करून पैसे स्वीकारलेले आहेत असं अर्थमध्ये निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. तो अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे. यांच्यावरती नियमानुसार कारवाई करण्याची दक्षता घेत आहोत. ओके ताई तुम्ही एकच मिनिट. तुम्ही मामा जवळ असं थोडं ताई तुम्ही जवळ या ताईंच्या. हां म्हणजे सगळे बसतात. नमस्कार मी संजीवनीताई बारमुळे प्रहार संघटनेचा सोलापूर जिल्हाध्यक्षा. आज आम्ही तहसील कार्यालय ते तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे जी संजय गांधी श्रावणबाळ योजना आहे ती योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते प्रकरण तयार करण्यासाठी आपल्या बार्शी तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठा एजंटचा सुळसुळाट झालेला आहे. आताच मी ज्येष्ठ बिभीषण मुसळे या नामक एजंटाने तो स्वतः सुद्धा दिव्यांग आहे परंतु या श्रावणबाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल असं बाहेरच्या एजंट लोकांचा सुळसुळाट अशाप्रमाणे की आता जो ही ताई आहे खंडवीची विधवा निराधार आहे या ताईंनी बिभीषण मुसळे यांच्याकडं संजय गांधी निराधार योजनेचं प्रकरण करायला दिलं होतं. तर त्या प्रकरणामध्ये सरकत चौकशी करून ऑनलाईन करण्यासाठी त्यांच्याकडनं आता जस्ट 500 रुपये घेतले ते आम्ही बाहेर दाखवलेले आहे.
आणि नंतर उर्वरित प्रकरण करायचं असेल तर 3,000 रुपये एवढा खर्च होईल असं सांगितलं. ज्यावेळी मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी तोंडाने म्हटलं की कुठलाही अधिकारी सही घेत असताना आम्हाला फुकट सह्या देत नसून आम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतात म्हणूनच 4 आणि 5,000 रुपये खर्च लागतो असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. त्यांना मी म्हटलं की त्या अधिकाऱ्याचं नाव सांगा, परंतु त्यांनी सांगितलं नाही. आज ही विधवा निराधार महिला आहे, तिला 2 मुलं सांभाळावी कशी, पती नसल्यामुळे तिचा प्रपंच कसा करावा, लेकरं कशी जगवावी शिकवावी हा मोठा प्रश्न समोर उभा असताना शासनाच्या या योजना घ्यायचंय त्याला या एजंटला 5,000 रुपये द्यावं लागतं. हे आज समोर सिद्ध झालंय. ते बोलत असताना ही कुठली ताई आहे तुम्ही, कोरेगावची ताई आजी आहे, तर यांनी 4,000 रुपये मुसळ्यांना प्रकरण करायला दिलं. एक आजोबा खाली बसलेले आहेत, 4,000 रुपये त्यांना दिलेले आहे. मग जे श्रावण बाळ योजनेचे आहे त्यांना आता ती योजना मिळेल की नाही एवढी त्यांची हालत खराब झालेली आहे. तरी सुद्धा आज इथं काय लावलं काय लावला कालवा अधिकारी आहे कोणतं त्याचं घ्या, त्यांनी 1,000 रुपये दिलेले आहे. मी प्रश्न केला की 5,000 रुपये खर्च, 4,000 रुपये खर्च संजय गांधी श्रावण बाळ योजनेसाठी लागतात का, तर त्यांनी एकही शब्द बोलले नाही. तर त्यांनी उलट अधिकाऱ्याला आम्ही देतो हे आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना स्वतः जागेहून फोन केला. तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपल्या तहसील कार्यालयाच्या बाहेर मुसळे नामक आणि इतर एजंट लोकांचा मोठा सुळसुळाट चालू झालेला आहे. श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी जी योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी यांना 4,000, 5,000 रुपये खर्च करावा लागतो. उलट वारंवार हेलपाटे घालावे लागतात आणि यांची फसवणूक केली जाते. आज ही कोरेगावची म्हातारी आजी बायपासचं ऑपरेशन झालेलं असताना म्हातारी आजी सारखं मुसळेकडे येते आणि 4,000 रुपयाचे मुसळ्याचे पैसे घेतलेले आहेत. तरी मला तहसीलदार साहेबांना सांगायचंय की यांच्या या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी एवढे पैसे जर आमच्या श्रावण बाळ विधवा निराधारांना खर्च करावे लागत असतील तर खरंच का तुमचे अधिकारी लोक पैसे घेतात का, खरंच एवढा खर्च लागतो का. जर ही एजंट लोक या पेन्शनधारक ज्याला लाभार्थी आहेत त्यांना सांगून म्हणतात की आम्हाला वरील पैसे द्यावे लागतात मग तुमचं प्रकरण होतं, मग खरंच कुठं पाणी मुरतंय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. तरी तात्काळ आम्ही जे निवेदन आज दिलेलं आहे तात्काळ या संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो बाहेर एजंटचा सुळसुळाट आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि खरंच जर अधिकारी तुमचे पैसे घेत असतील त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा बडतर्फी करून निलंबनाची कारवाई केली पाहिजे. नाही जर केली तर मी आपल्या कार्यालयाच्या समोर डेरा घालून बसल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. काय ते कागदपत्र घेऊन ह्याला एवढं द्या त्याला तेवढं द्या करून 4,000 रुपये आमचं घेतलं. आतापर्यंत तुम्ही त्यांना किती पैसे दिलेले आहेत? 4,000 दिले. 4,000 दिलेले अजून पगार बी नाही, 6 महिने होत आले नाही पगार आणखी नाही. आम्ही वाट बघतोय काम करून खातो आम्ही दोघं. ताई आपण या ठिकाणी म्हटलात की एजंट असं म्हणताय की आम्हाला साहेबांना द्यावे लागतात वरती, तर त्या तहसील कार्यालयातल्या काही अधिकाऱ्यांशी किंवा तहसीलदार साहेबांची आपली याविषयी चर्चा झालेली आहे का? जस्ट आता आपण फोन केला ते असं म्हणतात की मुसळे जो नामक एजंट आहे तो म्हणतो की आम्ही एकटे पैसे घेत नाही, आम्हाला सर्कलला पैसे द्यावे लागतात, वरी अधिकाऱ्याला पैसे देऊन काम करावं लागतंय. म्हटल्यानंतर मी लगेच तात्काळ तहसीलदार साहेबांना फोन लावला. तहसीलदार साहेबांनी म्हटलं की ते जे तक्रारदार आहेत त्यांचा एक तक्रारी अर्ज घ्या आणि माझ्याकडे द्या, तात्काळ मी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करीन. आमच्या माणसांनी जर घेतला असेल म्हणून त्यांनी दाखवून द्यावं, आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू असं त्यांनी शब्द दिला. आता हे ताईच आहे का, ताई किती हे करतात ते काय तुमची अडचण काय आहे? निराधार संजय गांधीची पेन्शन चालू करायची ती मी त्या मॅडमला सांगितलं. मॅडमने मुसळेला सांगितलं म्हणजे मुसळेपासून मी फॉर्म भरायला दिले. त्यांनी 100 रुपये घेतले आणि परत आज आलो तर मी 2-4 हेल्पाटे घालते. मग आज आलोच तर ते म्हणले आज ती नाही सर्कल साहेब नाही. मग त्यांची सही आता दुपारी 4 वाजता येते. म्हणलं आता आम्ही रोज यायचं का, ते म्हणजे माझ्यापाशी मी घेतो म्हणजे सही त्याला 200 रुपये द्यावे लागतात आणि आता 300 रुपये त्यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला घेऊन परत तुम्हाला फोन करतो. मी 500 रुपये दिले. परत मी ताई म्हणलं तर मला पैसे देऊ नका कोणाला. मी पुन्हा ताईंना फोन केला तर मग मी मॅडम म्हणलं थांबा मी आलीच. परत मॅडमनं बोलून घेतलं, परत आम्ही मॅडम कशा आलो आणि परत मॅडमनं त्यांची परत पैसे आतापर्यंत तुम्ही एकूण किती पैसे दिलेले आहेत? 600. आणि आणखी किती मागणी केलेली आहे? मागे 3,000 रुपये 3,000 रुपयांची आणखी मागणी केलेली आहे. सगळं काम पूर्ण झालं.